पावसाळ्यात फक्त व्ह्यूच नाही तर असं सगळे दृश्य बघायला पण भेटतात हां. हाय गाईज, तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. तर ना आम्ही असं बसलो होतो बाल्कनीत, पाहिलो की काय खूप मोठा पाऊस येत होते, धुके वगैरे पडत होते. बाल्कनी ओपन करून बघितलं तर काय पाऊस होता मोठा खूपच, विजा वगैरे कडकडत होत्या. मग मी माझ्या फ्रेंडला बोलले की चल आपण भिजूयात, मस्त असं पण बसून बोर व्हायले ना. मग आम्ही भिजलो, मज्जा केलो. पण नेमकं झालं काय, बाल्कनीचं डोअर ओपन केल्यामुळे घरात सगळं पाणी आलं होतं. मग पहिल्या सुरू ते साफ करून घेतलो. आणि आता पाऊस पडलेला म्हणजे चहाची तर क्रेविंग नक्कीच होणार ना. आणि खाली गेल्यानंतर काय झालं, इतकं पाणी साचलं होतं, आम्हाला काय आयडिया पण नव्हती. आम्ही मस्त चाललो होतो कपडे वगैरे चेंज करून. मग ह्या लिफ्टमध्ये सुद्धा थोडं थोडं म्हणजे असं ओलं झालं होतं, बाहेरून लोक येत होते ना. मग खाली गेल्यानंतर आमच्या सोसायटी खाली थोडं कमी पाणी होतं. आम्हाला वाटलं कमीच असेल, थोडं पुढे गेलं तर काय बापरे, पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी. आणि असं वाटत होतं कुठलं तर मी बीचमध्ये थांबले, असं एकदम गाड्या वगैरे आलं ना, ते लहेर जे असते ना ते अंगावर येत होती, पूर्ण पॅन्ट वगैरे भिजली होती, गाड्या वगैरे चालत नव्हत्या पाण्यामध्ये. शकता तुम्ही, हे पॅन्ट सगळी ओली झाली होती. तरी पण म्हणजे वापस गेलो नाही बरं का आम्ही. चहा पिणे इज इम्पॉर्टंट गाईज. हे बघा कार येते तर कसं असं म्हणजे पाणी ढकलत नाही चालली. आणि तिथं बाजूला एक स्कूलचं गेट काढलं होतं, आम्ही तिथून गेलो चहा प्यायला. मग तिथे गेल्यानंतर मी चहा पिलं, वडापाव खाल्लं. तसं गाईज, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.